आणि इथे मला एक गोष्ट दिसली आहे आता, मी ही पहिल्यांदाच बघतीये. आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात, कॉमन काही काही सिम्पटम्स आहेत त्याचे. हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? दुपार झाली आहे आता, वाजले दुपारचे 12. सध्या छान ऊन पडतंय रोज. सकाळच्या रुटीनची माझी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी सहज अशी निवांत टेरेसमध्ये उभी होते आणि इथे मला एक गोष्ट दिसली आहे आता. ती गोष्ट म्हणजे इथे हवेत तुम्हाला उडताना कण दिसतात छोटे छोटे, एवढे उडतायत ते. मी तरी कॅप्चर करायचा प्रयत्न करते. हे बघा, हे असे, हे बघा, हे बघा केवढे उडतायत बघा. हे बघा, हा आपल्या इथे बाल्कनीमध्ये आलाय. हा बघा, हा बघा, हे दिसतंय तुम्हाला उडताना? मी ही पहिल्यांदाच बघतीये. खूप छोटे छोटे आहेत ते, त्याच्यामुळे कदाचित माझे कमी कॅप्चर केले जातील, पण मला डोळ्यांना भरपूर दिसत आहेत ते. सगळीकडे हवेत उडत आहेत. ह्याला इथे एअर पोलन्स म्हणतात. तर मलाही माहिती नव्हतं. आत्ता मी जसं म्हटलं की मी उभी असताना मला काहीतरी असं वेगळं दिसलं, म्हणून मी जस्ट गुगलवरती सर्च केलं. तर ह्याला एअर पोलन्स म्हणतात. आणि कॅनडामध्ये स्प्रिंग जसा सुरू होतो आणि समर सीझन जेव्हा येतो तेव्हा हे असे एअर पोलन्स हवेमध्ये उडताना आपल्याला दिसतात. हे जे खाली गवत दिसतंय तुम्हाला समोर, ते गवत किंवा ही झाडं, इथे समोर जी फुलझाडं आहेत ती, ही सगळी झाडं किंवा हे गवत जेव्हा उगवायला सुरुवात होते, आता सुरुवातीच्या व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं असेल, हे जे समोरचं झाड आहे ते किंवा खालची झाडं, हे सगळं गळून पडलं होतं फॉल सीझनमध्ये. पण स्प्रिंगमध्ये, समरमध्ये ही जसजशी बहरायला लागतात तेव्हा हे कण त्यातनं बाहेर पडतात, असं माझ्या वाचण्यात आलं आहे. जे झाडांचं आपण रिप्रोडक्शन म्हणतो, तेव्हा हे असे कण जे आहेत ते हवेमध्ये सहसा बघायला मिळतात आपल्याला. वारा असेल भरपूर तर सहसा ते असे हवेत दिसतात. पाऊस आला तर परत ते झाडावरती किंवा गवतावरती खाली बसून जातात. पण हे जे आता आपण हवेत उडणारे कण बघितले, पोलन्स ज्याला मी म्हणते, हे आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. कॉमन काही काही सिम्पटम्स आहेत त्याचे, की ज्याने व्हायरल ताप, सर्दी, खोकला किंवा घशाला खवखव होते, डोळ्यांना खाज येते, अशा गोष्टी होऊ शकतात. जे मी आत्ता गुगलवरती वाचलं, कारण मला माहिती नव्हतं. मी सहज जसं मी म्हणते की मी बाल्कनीमध्ये उभी होते आणि हवेत असं सगळं पांढरं पांढरं उडते, तर ते काय आहे हे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली की कॉमन सिम्पटम्स किंवा अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे हे टेरेसचं दार लावून घेणं, कारण आता बाहेर जसं मी म्हटलं प्रचंड ऊन आहे, सो सहसा हे दार आम्ही असं उघडं ठेवतो थोडा वेळ. पण आता मी जसं म्हटलं बाल्कनीमध्ये सुद्धा ते पोलन्स उडत आहेत, त्यामुळे टेरेसचं दार लावून घेऊया आपण, कारण आता ह्याची काळजी घेतली पाहिजे. हे जर वाचण्यात आलं आहे तर त्यांनी पहिले सांगितले की घराचे जी दारं किंवा खिडक्या असतात ह्या तुम्ही बंद ठेवा, जेणेकरून ते कण घरात येणार नाहीत. आणि बाहेर जायचं असेल आणि जर तुम्हाला असं वाटतंय की हवेमध्ये आज फारच पोलन्स उडत आहेत, तर तुम्ही मास्क वेअर करून बाहेर जाऊ शकता. अशी एक छोटीशी काळजी आपण आपली घेऊ शकतो. चला, ह्या सगळ्यात माझं बाकीचं रुटीन चालू आहे. सहज एक गोष्ट दिसली, म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया. आणि वाजलेत आत्ता दुपारचे 12:48. खिचडी बनवणार आहे मी आज, मसूरची खिचडी. त्याच्यामुळे थोड्याशा भाज्या इथे चिरून घेतल्या. किचनमधनं जरी आज हॉलच्या खिडकीतनं बाहेर बघितलं तरी हवेत पोलन्स उडताना दिसत आहेत. खिचडीला मस्त फोडणी घातलेली आहे मी. झाकण ठेवूया फक्त वरती. झाकण नेमकं आहे डिशवॉशरमध्ये. खिचडी होतीये तोपर्यंत मी पटकन कोशिंबीर करून घेते. काकडी, दही, कोथिंबीर, टोमॅटो आणि घेऊया एक कांदा. काकडी, टोमॅटो, कांदा आणि थोडंसं दही असं आता मी घालून ही इथे बाजूला ठेवून देते. खिचडी आपली पूर्ण झाली. आहा, की यात जेवायच्या वेळेला थोडंसं मीठ साखर घालून सारखी करून घेईन ही. खिचडी होतीये तोपर्यंत बाहेर परत बघूया ते पोलन्स आहेत का गेले. हे बघा, इथे समोर आज भरपूर पोलन्स हवेत दिसत आहेत मला. निसर्गातली एक वेगळीच गंमत मला आज बघायला मिळाली आहे. तेच जर तुम्ही आत्ता खाली बघाल तर खूप कमी कण दिसतील. कदाचित वारा जसा येतोय तसे ते उडत आहेत.
तरी आत्ता कॅमेरामध्ये तुम्हाला कमी प्रमाणात दिसत असेल, शक्यतो मी प्रयत्न करते कॅप्चर करायचा, पण मला डोळ्यांना ते भरपूर दिसतंय. आणि आज जेव्हा मी सकाळी राहूला शाळेत सोडायला गेले होते तेव्हा येताना मला हा प्रकार दिसला होता. सगळं असं पांढरं पांढरं रस्त्यावरती काहीतरी उडतंय, पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की याला एअर पोलन्स म्हणतात ते. आता मी राहूला परत शाळेत घ्यायला जाणार आहे, तेव्हा आपण बघूया आपल्याला ते दिसतंय की नाही ते. खिचडी झालेली आहे, ताट वाढलेलं आहे, गरम गरम खिचडी, थोडीशी त्याच्यावर आलू भुजिया आणि कोशिंबीर. जेवून घेतो पटकन. राहूला मी आत्ता घ्यायला निघाली आहे. राहूच्या शाळेजवळ मी पोहोचली आहे. मगाशी घराच्या बाल्कनीमधून जितके स्पष्ट पोलन्स आपल्याला दिसलेत, कदाचित आत्ता तुम्हाला इथे कमी बघायला मिळतील, पण हवेत भरपूर पोलन्स उडत आहेत. अतिशय सूक्ष्म कण असतात ते. भारतात असताना कॅनडाच्या स्प्रिंग सीझनविषयी मी ऐकलं होतं आणि स्पेशली चेरी ब्लॉसम बाबतीत, आणि तो सीझन यंदा आम्ही अनुभवलासुद्धा. पण स्प्रिंग आणि समरमध्ये जसजशी झाडांना नवीन पालवी फुटते तेव्हा हा सुद्धा एक प्रकार असतो, हे आत्ता नव्याने कळलं आहे आम्हाला. पोलन्स खूप दिसले आम्हाला. केवढे उडत होते ना. घरी आलेलो आहोत आणि जेवढे मला कॅप्चर करणं शक्य होतं तेवढे मी ते पोलन्स कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. बाहेरनं खरं तर ऊनसुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे ना ते उजेडात नीट दिसत नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला व्हिडिओजमध्ये थोडेसे कमी दिसतील किंवा कदाचित दिसणारसुद्धा नाहीत, पण तरी शक्य तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. आता सर्टिफिकेट मिळालं ना कसलं? ते अच्छा, हां हां. तर अशी असेंब्ली असते, ओके. सगळ्या क्लासेस येऊन बसतात. ओके. मग टीचर अनाउन्समेंट करतात. मग माझं पण केलं, डिव्हिजन 13 राहू चेंबूरकर. ओ, मग आपल्याला चालून जाईल. जाऊन सर्टिफिकेट घेऊन असं सगळ्यांच्या समोर उभं व्हायचं. क्या बात आहे. मजा. छान वाटलं का तुला? व्हेरी गुड. स्पोर्ट्स डे ओ, उद्या स्पोर्ट्स डे. येल्लो आहे माझं. येल्लो. मग आम्ही पण येल्लो घालून येऊ का? कारण पॅरेंट्स पण चेअरअप करणार ना. येल्लो. तर राहूला आज शाळेमध्ये एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे, आणि जसं आत्ता तो सांगत होता, तुम्ही ऐकलं असेल, उद्या त्याच्या शाळेमध्ये आहे स्पोर्ट्स डे आणि राहू आहे येल्लो हाऊसमध्ये. त्याच्यामुळे त्याला उद्या येल्लो कलर वेअर करून जायचं आहे आणि पॅरेंट्सना सुद्धा उद्या जायचं आहे मुलांना चेअरअप करायला. सो मग आपलं मूल ज्या कलरच्या हाऊसमध्ये आहे, पॅरेंट्सने सुद्धा जर ते वेअर केलं तरी चालणार आहे. सो असं सध्या राहूच्या शाळेत चाललंय. गे राहू. राहूला खायला दिलेलं आहे आणि आता मी थोडंसं माझं बाकीचं सगळं आवरून घेते. किचनमधलं थोडंसं आवरायचं राहिलं आहे आणि बाकी इतर घरातली छोटी मोठी कामं. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.